म्हणजे ते पण तुम्ही झाडं लावू शकता त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये झाडं पण लावू शकतो ना. हे मस्त आहे परडी. पर्स म्हणून सुद्धा मी माझ्यासारखी पोरगी घेऊन जाऊ शकते मुंबईत. मस्त आहे ना, म्हणजे एक नंबर आहे. काय प्राइस आहे ह्याची? त्यात आमच्याकडे बनवलंय आणि हे पेंटिंग माझ्या मुलाने बनवलंय. क्या बात आहे. मुलगा पण एकदम भारी क्रिएटिव्ह आहे. आणि हे पण तुम्ही विकता असं? हो, रुखवतीत वगैरे ठेवायला भारी हो आहे ना? ठेवायला चांगलं आहे. लॅम्प आहे. लॅम्प आहे का? लाईट लॅम्प? हो, लाईट लॅम्प. आणि ते लावल्यावर असं सुंदर त्याची नक्षी दिसत असेल ना? वर आम्ही लावले आहेत ते असे वेगवेगळ्या कलर मध्ये बल्ब लावले, त्याच्यामध्ये ते अतिशय सुंदर दिसतंय. सुंदर, भारी. कसला भारी बाऊल आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जेवण ठेवू शकतो, म्हणजे डाळ वगैरे सगळं ठेवू शकताय. पण हे वापरायचं कसं, म्हणजे पाण्याने वगैरे धुवू शकतो? पाण्याने धुवू शकता, फक्त त्याला साबण लावायचं नाही, लिक्विड लावायचं नाही. कोकणात जे सगळे इन्फ्लुएन्सर आपल्याला मातीची भांडी दाखवतात ते मी ऐकलं इकडनं घेतात. हो हो, पूजा मॅडम इकडनंच घ्यायच्या. पूजा म्हणजे रेड सॉइल स्टोरी वाला. हो, हो. येस, बघा म्हणजे इकडे एवढं प्रसिद्ध आहे हे दुकान. सो जर तुम्ही येणार असाल कोकणात तर ह्या दुकानातच या आणि इकडनं खरेदी करा. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखेमध्ये स्वागत आहे. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज मी माझ्या गावात आलेली आहे, माझ्या वेंगुर्ला शहरात आली आणि इकडे मी आज व्हिडिओ शूट करते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कुठे जाते हे तुम्हाला माझ्या पहिल्या प्रोमोवरनं आणि थंबनेलवरनं कळालंच असेल. वेंगुर्ल्यातनं एक असं लोकेशन आहे जिथे तुम्हाला मातीची भांडी सगळ्यात उत्कृष्ट मिळतात आणि खूप सुंदर अशी भांडी मिळतात. मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये तर मिळतात, पण क्वालिटीची मिळतात. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं पाहता येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 बघा. मी आतमध्ये जाते आणि हे सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करते. पण हे लोकेशन कुठे आहे तर मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. वेंगुर्ल्यात आलात ना की वेंगुर्ल्यात गुगल मॅपवर तुळस हे लावायचं, जैतीर मंदिर रोड लावायचा. म्हणजे जैतीर मंदिरला जाताना रोडवरच राईट हँड साईडला, म्हणजे वेंगुर्ल्याहून येताना जैतीर रोडकडे जाताना राईट हँड साईडला भरपूर सारे दुकान आहेत. त्यातलंच आज मी जैतीर आर्ट्स हे दुकान एक्सप्लोअर करते. सो मुक्काम पोस्ट तुळस कुंभरवाड्यामध्ये हे एक छोटंसं आहे स्टॉल आणि याचं नाव आहे जैतीर आर्ट्स. सो इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची मातीची भांडी पाहायला मिळणार आहेत. जाऊया आतमध्ये आणि बघूयात. चला या. जैतीर आर्ट्स या दुकानात आलेलो आहोत आणि हे तुळशीमध्ये आहे आणि याचबरोबर आपल्यासोबत या शॉपच्या ओनर आहेत अस्मिता. अस्मिता ताई, खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखेमध्ये. नमस्कार. नमस्कार. आणि खूप छान वाटतं जेव्हा आपल्या कोकणात आपली कोकणी परंपरा असं कोणीतरी छान मातीच्या भांड्यांची सुरू ठेवते आणि हे बघून एक खूप छान वाटतंय, अभिमानास्पद वाटतंय आणि ह्यासाठी खरंच तुझं कौतुक करेन तेवढं खूप कमी आहे. आणि लोकमत सखे नेहमीच अशा गोष्टी दाखवत असतं की काय कुठे क्रिएटिव्ह मिळतं आणि कुठे काय छान छान मिळतं आणि कोण परंपरा कसं जपतं. सो आज खूप जवळचा विषय आहे, माझ्या कोकणातला विषय, आणि आज मी खूप खुश आहे की तुझ्यासारखी व्यक्ती माझ्यासोबत आज आहे. ताई, मला सांग काय काय मिळतं तुझ्याकडे? मला सगळा प्रकार दिसतो इकडे, खूप क्रिएटिव्ह. मातीचा वास, सुगंध आहे. ही डिझाईन आहे. हे सगळे 10-10 रुपयाचे आहेत. ही 20 रुपये आहे, जरा मोठी साईज आहे. हां, पण हे होलसेल रेट आहे की रिटेल आहेत हे सांगा. होलसेलमध्ये. ओके, म्हणजे जर बल्कमध्ये घेतलं तर मग ते कमी होतील. हे 10 रुपयाला बसेल, जास्त क्वांटिटी. आणि रिटेलमध्ये किती? रिटेलमध्ये मी 30-40 रुपयाने विकतो एक ग्लास. आणि ते जर तुम्ही होलसेलमध्ये बल्कमध्ये घेतलात तर तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा काय तर तुम्हाला हे 10 रुपयाला पडणार आहे. नाहीतर इथे येऊन भांडशात आणि माका सांगशात की यांना 10 रुपये सांगलेल्या आणि ती नाहीच म्हणतात, बरोबर की नाही? सो तुम्ही येणार असाल होलसेलसाठी घेणार असाल तर तुम्हाला 10 रुपयाला पडेल, नाहीतर मग तुम्हाला 30-40ला पडणार. वा, हे आहे. आता आपण रिटेलचे रेट बघूया की होलसेलचे बघूया? पण होलसेलचे बघूया रेट्स. सो हे कितीला आहे? हे 50 रुपये. 50 रुपयाला आहे ना? कसला भारी बाऊल आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जेवण ठेवू शकतो, म्हणजे डाळ वगैरे सगळं ठेवू शकताय. पण हे वापरायचं कसं, म्हणजे पाण्याने वगैरे धुवू शकतो? पाण्याने धुवू शकता, फक्त त्याला साबण लावायचं नाही, लिक्विड लावायचं नाही. ओके, फक्त पाण्याने धुवायचं. म्हणजे नारळाची किशी घ्यायची किंवा बेसनचं पीठ, राख मिळते त्याने धुवायचं. बाकी तुम्ही मातीच्या भांडीचा तोच प्रॉब्लेम असतो. आणि कारण की ते साबणाचे जे कण असतात ते आतमध्ये राहतात. आणि ही ताट आहे का? हे हो, जेवणाचं ताट आहे. हो, मातीचं. वाव, कसलं भारी. हे आम्ही ते स्वतः बनवतो. हो का? तुम्ही स्वतः बनवता? हो, स्वतः बनवतो. अच्छा, तर मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा आहे यांचं इथे. आणि हा लोटा कितीला आहे? 30 रुपये. कसला भारी, 30 रुपये. चला आता आपण पुढे बघूया, खूप व्हरायटी आहे तिथे. जेवणाचं भांडं आहे. वाव, पण हे खूप नाजूक असतात ना? हो, ते खूप सांभाळून वापरावी लागतात. गॅसवर पण चालतात आमची भांडी. गॅस मीडियम. कोकणात जे सगळे इन्फ्लुएन्सर आपल्याला मातीची भांडी दाखवतात ते मी ऐकलं इकडनं घेतात. हो, पूजा मॅडम इकडनंच घ्यायच्या. पूजा म्हणजे रेड सॉइल स्टोरी वाला. येस, बघा म्हणजे इकडे एवढं प्रसिद्ध आहे हे दुकान.
सो जर तुम्ही येणार असाल कोकणात तर ह्या दुकानातच या आणि इकडनं खरेदी करा. हे खूप सुंदर आहे. ह्याचं काय त्याच्यापेक्षा 300 रुपये. 300 रुपये एवढं स्वस्त. वाव, काय बात, एक नंबर. आणि ह्याच्यापेक्षा लहान साईज पण येते, मोठी साईज पण येते. आपण ते पण बघूया नंतर. आणि आता आपण थोडंसं इकडे फिरूया. लॅम्प आहे. लॅम्प आहे का? लाईट लॅम्प. हो, लाईट लॅम्प. आणि ते लावल्यावर असं सुंदर त्याची नक्षी दिसत असेल ना. वर आम्ही लावले आहेत ते असे वेगवेगळ्या कलर मध्ये बल्ब लावले, त्याच्यामध्ये ते अतिशय सुंदर दिसतंय. सुंदर, भारी. आणि हे मागे जी मटकी आहेत, दहीची भांडी आहेत का ती? हो, ही दह्याची भांडी आहेत. आणि तो तांब्या, आणि हा तांब्या पेला पण आहे. वाव, कसलं क्रिएटिव्ह आहे माहितीये का, भारी. हे फक्त आम्ही इथे बनवत नाही. हे जर आम्ही बाहेरून आणतो, कारण की म्हणजे एवढा फिनिशिंग आमच्या मातीत होत नाही होत का? ओके. सो पण किती जेन्युइन रिव्ह्यू दिलाय बघा, की हे इथे बनत नाही, हे त्यांनी जेन्युइनली सांगितलेलं आहे. पण बाकी हे फिनिशिंग जसं असेल ना, ही भांडी मला वाटतं ती तुमच्याकडे बनत नाही फिनिशिंग, बरोबर. पण जी लाल आहेत ती आमच्याकडे बनते. लाल माती आपल्या कोकणात. सो हे बघा, सो तांब्या आणि पेला मस्त कटिंग केलेल्या दिवा लावण्यासाठी आहे. ओके, ह्याच्यात दिवा लावायचा. दिवा लावायचा. वाव, कसलं भारी आहे ना, एक नंबर. हे मग आहे. हे काय आहे? मग. मस्त मग आहे. आणि हे सगळे काय प्राइसला आहेत तरी? एक थोडे 50. जास्त क्वांटिटी मध्ये घेतले तर मी 30 रुपयापर्यंत देते. हे 100. वाव, हे कसलं भारी आहे, बघू शकतो आपण. एक मिनिट फक्त हे ठेवते, मला हे जरा बघू दे व्यवस्थित. वा, हे ताट आमच्याकडे बनवलंय आणि हे पेंटिंग माझ्या मुलाने बनवलंय. क्या बात आहे. मुलगा पण एकदम भारी क्रिएटिव्ह आहे. आणि हे पण तुम्ही विकता असं? हो. रुखवतीत वगैरे ठेवायला भारी. हो, ठेवायला चांगलं आहे. हे छोट्यामध्ये पण त्याने कलर पेंटिंग केलंय बघा. अरे वा, वॉल पेंटिंग वगैरे. वॉल पेंटिंग लावू शकतो आपण घरात. हे बघा, छोटा त्यांच्या मुलांनी पेंटिंग केलेल्या अशा डिश आहेत, किंवा ह्यात तुम्ही जेवू सुद्धा शकता. वा, कसलं भारी आहे बघा, एक नंबर. खूप सुंदर. म्हणजे ही अशी कला तुम्हाला आमच्या कोकणातच मिळणार बरं का. म्हणजे खूप सुंदर आहे आणि छान वाटतं, म्हणजे असं काहीतरी बघायला. आणि जी परंपरा आपली लहान मुलं सुद्धा जपतात. आणि हे असे तुळशी वृंदावन बनतायत. अरे वा, तुळशी वृंदावन ना. ह्या गावाचं नाव पण तुळस आहे. पण काही आहे कनेक्शन तुळशीचं? हो, नाही, इथे जास्त प्रमाणात तुळशी बनवतात म्हणून तुळस. तुळस गाव हे नाव आहे. कारण की इथे जास्त सगळी जी आहेत लोक ना, ती जास्त प्रमाणात इथे तुळशी बनवतात, त्यामुळे ह्या गावाला तुळस नाव पडलं. तुळशी म्हणजे तुळशी वृंदावन झाड असतं. तुळशी वृंदावनचं जे रोपटं इथे लावलं जातं आणि ऑलरेडी मातीमध्ये लावणं ही परंपरा, त्यामुळे झाड आणि त्याच्यामध्ये छान जगतं, थंडपणे राहतंय. क्या बात. आणि याच्यामध्ये खूप वेगळ्या व्हरायटी आहेत ना तुमच्याकडे. हे बघा, वर आता आपण तुळशी वृंदावन बघितलं ना, तर ते मातीला सुद्धा कलर देऊन केलेले आपण वरती बघू शकतो. तिथे विष्णू मूर्तीमध्ये आपण बघू शकतो, विष्णू नारायण या मूर्तीमध्ये आहे. वाव, किती क्यूट आहे बघा, कसली क्यूट आहे. याच्यामध्ये आपण दही खाऊ शकतो किंवा डाळ वापरू शकतो, म्हणजे खाण्यासाठी. आणि ऑर्गॅनिकली जर तुम्हाला फूड हवं असेल तर आता आपण ह्या गोष्टींकडे वळलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसायलाही खूप सुंदर असतात. वा, हे धुपाचं भांड आहे ना? हो, ते धुपाचं भांड आहे. धुपाचं भांड. आता मी तुम्हाला इकडचे फ्लॉवर पॉट दाखवते. हे बघा, फ्लॉवर पॉट आहे तिथे आणि हे खूप सुंदर आहेत फ्लॉवर पॉट. नक्षी बिर्याणीचं भांड आहे. त्यांनी एक बिर्याणीचं भांड पण आणलं इथे. केवढं मोठं भांड आहे बघा. वा, हे कितीला आहे बिर्याणीचं भांड? हे 500 रुपये. पण हे गॅसवर वापरू शकतो? हो, गॅसवर वापरू शकताय. पण मग कसं वापरायचं? गॅस मीडियम ठेवायचा, फुल करायचं नाहीये. फक्त मीडियम ठेवायचं. मीडियम ठेवायचं, फुल नाही करायचं. ओके. आणि मग धुवायचं कसं? त्याला की माती वगैरे, राख वगैरे? नाही, काही राखेने धुवायचे, पण साबण नाही लावायचं. सो धुताना राख. आणि मेन म्हणजे नाळाची जी किशी असते त्याने घासायचंय, नाही तर तारेच्या काताने घासायचं नाही. जर वास जर येत असेल तर गरम म्हणजे पाणी घालून उकळून घ्यायचंय फक्त. ओके, अच्छा, किती सुंदर, म्हणजे भारी. आणि यामध्ये साईजेस अवेलेबल आहेत? हो, याच्यामध्ये लहान साईज पण येते. हे जे काळं आहे ते कसलं आहे भांड? हे छोटं काळं दिसतंय. हे काळं, हे बघ, हे कसलं आहे? हे आम्ही गुजरात किंवा बेळगावून मागवतो. हे तुमच्याकडे बनवत नाही? आमच्याकडे बनवत. आमच्याकडे लाल भांडी, आणि आम्ही म्हणजे स्थानिक मातीमधली आम्ही भांडी विकतो. क्या बात आहे, कसलं भारी आहे बघा. आणि पण हे आपल्या कोकणातलं नाहीये, त्यांनी जेन्युइनली रिव्ह्यू दिलेले आहे तुम्हाला. त्याच्यामुळे जर हे हवं असेल, हे साऊथ वरनं वगैरे जास्त आहे ना? इकडनं साऊथ वरनं जास्त आहे. कसं आहे माहितीये, लोकांना काळी भांडी आवडतात, कोणाला इकडच्या मातीमधली घेतात, पण आता जास्त करून ना स्थानिक मातीमधली घेतात लोक. हे 350 रुपये.
वाव, मस्त आहे. आणि किती सुंदर नक्षीदार काम आहे ह्याच्यावर बघू शकतो. फ्लॉवर पॉट हे कितीला आहे? तेवढीच आहे किंमत. किती सुंदर आहे बघा, मस्त छान, खूप सुंदर आहे. आणि हे परडी आहे का फुलांची? फुलांची किती परडी. म्हणजे सुंदर ते पण गोष्ट आहे तुम्ही ना. झाडं लावू शकताय त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये झाडं हा, पण लावू शकतो लावू ना. हे शकताय. मस्त आहे परडी. पर्स म्हणून सुद्धा मी माझ्यासारखी पोरगी घेऊन जाऊ शकते मुंबईत. मस्त आहे ना, म्हणजे एक नंबर आहे. काय प्राइस आहे ह्याची? 300 रुपये. 300 रुपये का? हो. मस्त, एक नंबर. आणि अजून भरपूर गोष्टी दिसतात. हे बघू ते बघू, हे ते काय कन्फ्युजन झालं डोक्याचं एकदम. आणि घंटी पण आहे का? घंटा पण आहे. येस, घंटा पण आहे त्यांच्याकडे देवळात. तर तुम्हाला तिथे पण पिगी बँक आहे. अच्छा, पिगी बँक बघा, भोपळ्याच्या आकाराचा. एक नंबर, मस्त आहे ना. हे. हे कितीला आहे पिगी बँक? 100 रुपये. वाव, हे गिफ्ट करण्यासाठी खूप हा, सुंदर gift आहे पण करू ना. शकताय. वा, मस्त आहे, खूप सुंदर आहे. आणि हे 100 रुपयाला आहेत मंडळी. 100 रुपयात तुम्हाला मुंबईत असलं काहीच मिळणार नाहीये, किंवा अदरवाईज कुठेही तुळसगाव सोडलं तर इथे जास्त क्वांटिटी मध्ये हे जर घेतले तर आम्ही 70-80 रुपयाला देतात. त्यामुळे हे स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार. ही खूप जुनी परंपरा आहे आणि याचा उद्देश हा असतो की हवेने जाऊ नये दिवे आणि छान सुरक्षित राहावे. आजूबाजूला तेल सांडू नये यासाठी याच्यामध्ये दिवे लावले जातात. आणि तुम्हाला सुद्धा दिवे लावायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये लावू शकता. लग्नासाठी वापरतात ते करे. मस्त ना, खूप सुंदर. पूर्ण सेट येतोय तो 6चा. हो. तुमच्याकडे कंदील पण आहेत का मातीचे? ते हो, कंदील पण आहे. वाव. सो ही एक खूप आपली जुनी परंपरा आहे आपल्याकडे. ह्याला काय म्हणतात? कंदील, गॅस बत्तीवाला काहीतरी म्हणतात, राईट? काय म्हणतात त्याला आपल्याकडे? पहिला होते असे बत्ती म्हणतात. हा, गॅस बत्ती म्हणतात त्याला. बत्ती असते ही, आणि ही त्यांनी मातीमध्ये क्रिएट केलेली आहे. किती इथे ग्लास असते काहीतरी, त्यावेळी ते जुने होते त्यावेळी ग्लास असायची. आणि इथे सुंदर असतं. म्हणजे आजही वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी बत्तीची जत्रा होते आणि तेव्हा ते बत्तीचे दिवे बघायला मिळतात. त्याच्यामुळे जर तुम्ही कधी त्या वेळेत जर कोकणात येत असाल आणि जर तुम्हाला ते बत्ती वगैरे हे सगळं एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला तिथे ते पाहायला मिळेल परंपरा. पण तीच बत्ती तुम्हाला अशी मातीमध्ये क्रिएट करून त्यांनी ठेवली इथे. खूप सुंदर आहे. आणि इकडचे प्रत्येक प्रोडक्ट्स मला खूप आवडतात. मला असं झालंय की आता मी जाताना काय काय घेऊ आणि काय काय नको. चला, तर डिश सुद्धा दिसत आहेत छोट्या डिश पण आहे ना. हो, वाव, छोट्या बशी डिश आहेत. आता आपण बाहेर जाऊया का बघायला थोडंसं? दह्याचं भांड पण आहे. समया पण आहेत का तुमच्याकडे? समई नाही, ही काय आहे? 5 वातींचं. ओ, 5 वातींचा दिवा. हा, वाव यार, कसला भारी आहे बघा. 5 वातींचं. हे काय आहे? दह्यासाठी भांड आहे. दह्याचं भांड. हा, कसलं सुंदर आहे. मस्त आहे, एकदम भारी आहे. आमच्या माती म्हणजे आम्ही केमिकल वापरत नाही, काहीच वापरत नाही. त्यामुळे आमच्या भांड्यामध्ये वास अजिबात येणार नाही. म्हणजे काय काय असतं ज्याला पॉलिश पण असतं थोडं. आता आपण पॉलिश केलेली भांडी मेन म्हणजे घ्यायचीच नसतात. ही थोडी रफ दिसायला पाहिजे भांडी, कारण की ती पूर्ण मातीमध्ये असतात. बरोबर. त्या चुली आम्ही बनवतो. लोकांना आवड असते चुलीवर जेवण करायची, त्यामुळे ते नेतात. आता चांगल्या प्रकारे लोक चुलीवर करायला बघतायत. एक मिनिट. आता लोकांना मुंबईत सुद्धा चुली हव्या झालेल्या आहेत. त्यामुळे अशी काही आहे का तुमच्याकडे टेक्निकल चूल की ज्याच्यामुळे जास्त काळं होणार नाहीये? हो, आपण मुंबईत पण घेऊन जाऊ शकतो अशा आहेत चुली? निर्धूर चुली आम्ही बनवतो. हो का? हो, निर्धूर पण बनवतो. म्हणजे त्याला पाईप लावून वर धूर सोडला जातो. अच्छा, ते आहेत अवेलेबल तुमच्याकडे? नाही, आता सध्या नाही, आउट ऑफ स्टॉक. सो ह्या सगळ्या गोष्टी, कारण की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही थोड्या क्वांटिटी, म्हणजे दुकान असल्या कारणे आमचा सेल होत राहतो, त्यामुळे तसं आम्ही बनवत राहतो. चालेल. आता आपण बाहेर बघूया. आणि किती वर्ष जुनं तुमचं दुकान आहे? माझ्या सासूला, म्हणजे किती पिढी तुमची? चौथी नाही, जास्तच होणार. सो अशी भरपूर वर्षांपासून आहे. म्हणजे मिस्टरांचे आजोबा बनवायचे, म्हणजे 50-60 वर्ष झाली असतील तुमच्या दुकानाला, पण पकडूया असं. सो एवढं वर्ष जुनं दुकान आहे. आता आपण हे छोट्या पणत्या बघूया. ह्या तर खूप स्वस्त असतील ना? हो. ह्या किती रुपये असते? ह्या 30 रुपये डझन आहे. 30 रुपये डझन.